हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर आज माझ्या चॅलेंजचा आहे 13वा दिवस आणि आज मी काय बनवते तुम्हाला थंबनेल बघून तर कळालंच असेल. तर चला स्टार्ट करूया. तर मी जे हे फोल्ड केलं आहे ना, ह्याचं काही व्हिडिओ शूटच झाला नाही. तर मी शेवटला एका दुसऱ्या कापडाचं कसं फोल्ड केलं ते करून दाखवलं वाटलं असतं. आता इथं बघून घेऊया, डबल फोल्ड आणि त्यानंतर मी त्रिकोण करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने करायचं. आणि त्यानंतर आहे ना, हे जे पुढचं आपल्याला प्लेट पाडायची आहे ना, ते 2 मीटर घेतलेले मी. तर 2 सेंटीमीटर जे आहे ना, तर ते माप घ्यायचं आणि ते असं व्यवस्थित लाईन मारून घ्यायची, पूर्ण लाईन मारून घ्यायची खालपर्यंत पूर्ण. आणि ते जे 2 मीटर सोडून म्हणजे तेवढं जे 2 मीटर आहे ना, ते सोडून शोल्डर घ्यायचं आहे, खांदा. तर खांद्यावरचं माझं 14 आहे. तर मी 8 घेतलेले, निम्मं घ्यायचं, तेवढंच घ्यायचं, एक्स्ट्रा वगैरे काहीच घ्यायचं नाही. तिथून आहे ना लाईन मारून घ्यायची. आणि जेवढं तुमचं आता 7 असेल, कोणाचं 8 असेल, तर त्यानुसार तो त्रिकोण वरचा तसाच सोडून द्यायचा आणि त्यानुसार तिथं माप घ्यायचं. आणि सेम माप खाली पण सेम घ्यायचं. आता माझं 8 आहे ना, तर मी इथे पण 8च घेतलेले. तर अशा पद्धतीने ही लाईन मारून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आहे ना, उंची घ्यायची. तर उंची माझी आहे, म्हणजे मला जेवढं टॉपचं माप घ्यायचं ना उंची, तर 25 आहे. तर 25 मी 2 मीटर एक्स्ट्रा घेतले टिप्पा वगैरे मारण्यासाठी. तर 27 घेतलेले बघू शकता तुम्ही. आणि मग 27 घ्यायचं. 27 घेतल्यानंतर आहे ना, वरतून परत इथं 27ला हे करायचं आहे, खूण करून घ्यायची. आणि 25 आहे बघा माझं. हां, तर हाईटनुसार तुमचं माप तुम्ही घेऊ शकतात, जसं तुम्हाला जेवढा टॉप बनवायचा तेवढा. मग त्यानंतर काय करायचं, वरती एकदम कोपऱ्याला जायचं आणि जिथं आपण 25 माप घेतलं का तिथपर्यंत परत एकदा माप घ्यायचं. किती मग हे ना माझं 36-37 काहीतरी येत होतं. आणि मग ते पूर्ण टोकापासून असं 36 करत थोडं 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 पूर्ण असं प्रॉपर माप घेऊन घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचे. तर बघू शकता हे कटिंग झालेलं आहे इथं माझं. आणि इथं कटिंग करून घेतल्यानंतर आहे ना, तुम्हाला आणि हे जे आहे ना इथं, जे आपण शोल्डरचं माप घेतलेलं होतं ना, तर ते तिथून मी एक म्हणजे माझं जे छातीचं माप आहे ना, छातीचं 36 आहे ना, तर मग त्याचा 4था भाग घ्यायचा होता. तर मग 4थ्या भागाला थोडंसं एक्स्ट्रा घेऊन मी एक 9-9.5 सेंटीमीटर तिथून मी माप घेतलेलं आहे. आणि कर्व देऊन आहे ना, तिथे असं कट करून घेतलेलं आहे. तर त्यानुसार असं कटिंग केलेलं आहे. कटिंग झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी. तर हे काय करायचं, इथे जे आपण हे माप घेतलेलं आहे ना 2 सेंटीमीटर, तर ते पूर्ण टिप मारून घ्यायची. तर टिप मारण्यासाठी ना 10 सेंटीमीटर माप घ्यायचं वरतून, वरपासून खालीपर्यंत 10 सेंटीमीटर. आणि पूर्ण 10 सेंटीमीटरपर्यंत तुम्हाला ते टिप मारून घ्यायची. 10 सेंटीमीटरपर्यंतच मारायची ती, म्हणजे ती एकदम छान असं बॉक्स तयार होतो, प्लेट पडते. तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला मी दाखवते. तर अशा पद्धतीने माप घेऊन कापून टिप मारून घ्यायची. तर मी इथं 10 सेंटीमीटरचं माप घेतलेलं आहे आणि टिप मारून घेतलेली. आणि टिप मारून झाली का त्यानंतर तुम्हाला दाखवते. अशी टिप 10 सेंटीमीटरपर्यंत टिप मारायची. थोडंसं मी तिथं एक डबल टिपा मारलेला आहे आणि तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे. हे बघ, असं इथं प्लेट पडली. तर प्लेट पडली सेंटरला. तर सेंटरला प्लेट पडली का तिथे एकदा माप वगैरे घेऊन आता आहे ना, मला हे करायचं आहे, गळ्याचं माप घ्यायचं आहे. गळ्याचं माप मी इथून आहे ना, एक 3 म्हणजे जे प्लेट पाडली आहे ना, तिथून पुढे 3 सेंटीमीटर घेतलेले. आणि 3 सेंटीमीटर घेऊन हे जे खाली आहे ना, मला पुढचा गळा जो घ्यायचा होता ना, तर तो 5 सेंटीमीटरपर्यंत घ्यायचा आहे. तर 5 सेंटीमीटरपर्यंत असं माप घेऊन आणि मी त्रिकोण गळा घेतला, तर त्रिकोण असं माप करून घ्यायचं आहे. 5 वरती बघा 3 आणि खाली 5 असं चौकोन माप करून टाकायचं. आणि तिथून असं गळ्याचा शेप कापून घ्यायचा. याला मी पट्टीच लावणार आहे. आणि बॅक साईडचा गळा मला चौकोनी घ्यायचा होता. तर सेम इथे पण मी 3 सेंटीमीटर घेतलेले आहे. आणि आणि बॅक साईडचा जो आहे ना, त्याची पट्टी आपण फ्रंट साईडला घेतली होती ना, तेवढं परत एकदा कट करून घेतलेलं होतं मी. आणि त्यानंतर इथे चौकोनी गळा घ्यायचा होता. तर 5 सेंटीमीटर घ्यायचं. 3 मीटर वरती, 3 सेंटीमीटर खाली 5 आणि असं कट करून घ्यायचं. आणि हे जे दोघं पार्ट आहे ना, हे वरती जे आहे शोल्डरला, तर ते जॉईन करून घ्यायचं आहे. काहीच करायचं नाही आहे. खालची साईड जी आहे ना, तर ती सीधी ठेवायची आणि वरची साईड जी आहे ना,
ती उलटी ठेवायची आणि अशा पद्धतीने हे जे दोघी पार्ट आहे ते दोघी पार्ट जॉईन करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता माझं काम तर असं होतच नाही की दोरा निघेल, काहीतरी कुठंतरी काहीतरी होईल. या गोष्टी होणारच माझ्या व्हिडिओ बनवताना मी काही काम करताना, त्याशिवाय काही कंप्लीट होत नाही. साधं सिंपल कधीच कंप्लीट होणार नाही. जास्त दोनदा तीनदा मी टिप मारून घेतली. आता या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला जर काही समज नसेल ना, म्हणजे काही व्हिडिओ आता कसं मी काम पण मीच करते आणि व्हिडिओ पण मीच शूट करते, तर नेमकं काय शूट होतं काय कळतच नाही मला कधी. त्याच्यामुळे काही पार्ट जर मिस झाले असेल आणि कोणाला जर हा टॉप बनवायचा असेल ना, कमेंट करा मला. परत एकदा वाटलं असतं पूर्ण व्यवस्थित कटिंग आणि स्टिचिंग तसं याच्यात मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही जी प्लेट आहे ना इथे थोडं मी इस्त्री वगैरे करून घेतलेली, म्हणजे कसं ती प्रॉपर बसते तिथे फिटिंग. आणि त्यानंतर बघा ही पट्टी कापून घेतलेली मी अशी, आणि ही पट्टी पूर्ण फ्रंट साईडला आणि बॅक साईडला तर अशी पट्टी जोडून घ्यायची. पट्टी तर तुम्हाला जोडता येतच असेल. तर बघा मी वरच्या साईडने अशी टिप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर ती उलटी करून मधल्या साईडने एकदा टिप मारायची. तर तुम्ही बघू शकता वरच्या साईडला अशी घेतलेली. वरच्या साईडला म्हणजे टिप कशी मारायची, जेव्हा जे फ्रंट साईड असते ना ती ठेवायची आणि पट्टीची उलटी साईड आहे ना वरतून ठेवायची आणि अशा पद्धतीने पूर्ण टिप मारून आणि उलटी करून घ्यायची. ती जी पट्टी आपण लावलेली राहते ना ती उलटी करून घ्यायची. तर अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईडला मी अशी पट्टी लावून घेतलेली. कोणी कॅनव्हास वगैरे पण वापरू शकता. माझ्याकडे होता कॅनव्हास, पण मी कॅनव्हास नाही वापरला. मी म्हटलं पट्टीच लावू, तर पट्टी लावून घेतली कारण भरपूर कापड पण होता. तर पट्टी लावून घेतलेली इथे मी, तुम्ही बघू शकता. आणि हां, खरंच मला हे सांगायचं होतं की जर तुम्हाला म्हणजे काही कळालं नाही तर मला कमेंट करा, म्हणजे मी कमेंटमध्ये पण सांगेल, किंवा मी एखादं छोटं कापड कटिंग करून किंवा स्टिचिंग करून दाखवेल. पण मी माझं माप जसं घेतलं ना, फक्त खांद्याचंच माप लागतं, काही लागत नाही याच्यामध्ये. खांदा किती आहे तुमचा तेवढंच माप लागतं. आणि तुम्हाला गळ्याचं माप तुमच्या याच्यावर आहे. गळा तुम्हाला किती डीप घ्यायचा त्यानुसार तुम्ही गळ्याचं माप घेऊ शकता. मी 5 सेंटीमीटर घेतलेला आहे पुढचा, आणि मागचा पण जवळजवळ तेवढाच घेतलेला आहे. पुढचा 5 आणि मागचा पण 5 घेतला आहे. मागचा तुम्ही छोटा पण घेऊ शकता, पण मला मोठा पाहिजे होता म्हणून मागचा मी मोठा घेतला. नाही तर मोस्टली हा जो टॉप शिवते ना मी, याचा मागचा गळा आहे ना छोटाच राहतो. तर मी मोठा घेतला आहे 5 पुढचं, आणि व्ही नेक घेतला आहे पुढचा, आणि बॅक साईडला चौकोन घेतला. तर मी पण हाफ टॉप पहिल्यांदाच शिवते, पहिलीच टाईम आहे माझा, पहिल्यांदाच मी कटिंग केली आहे. तसं लहानपणी माझी आई मला शिकवायची. आणि इथे बघा मी ना म्हणजे लहानपणी पण शिवलेले असे प्रॅक्टिस वगैरे म्हणून, असं जे उरायचं ना ब्लाऊज पीस वगैरे जे काही कामाचे नसायचे तर त्याचं मी शिवायची. तर तसंच कटिंग वगैरे खूप इझी आहे, म्हणजे ब्लाऊजपेक्षा तर खूपच इझी आहे याचं कटिंग आणि स्टिचिंग. कारण कटिंग एकदा केलं का स्टिचिंग करायला काहीच वेळ लागत नाही. आणि ह्यामध्ये तर तुम्हाला सांगते, कटिंगला पण तुम्हाला फक्त शोल्डरचं माप लागणार आहे, आणि जे तुम्हाला उंची वगैरे लागेल, किती घ्यायचं आहे तुम्हाला ते उंचीचं माप लागेल. आणि उंची झाल्यानंतर तुम्हाला मग दाखवते बघा मी. तर असं पूर्ण मी गळ्याला, आणि ही जी बाही आहे ना, बाही मला लावायचीच नाही म्हणून शोल्डरला पण आहे ना मी पट्टी लावून घेतलेली. गळ्याची पट्टी झाली, त्याच्यानंतर शोल्डर आहे ना, शोल्डरला बी मी पट्टी लावून घेतलेली. आणि त्यानंतर काहीच करायचं नाही. जे खाली आहे ना, खाली टिप मारायची आणि साईडनी टिप मारून घ्यायची. आणि हा झाला माझा रेडी टॉप. कसा वाटला तुम्हाला मी फायनल लुक दाखवते. पूर्ण त्याचं असं घेर वगैरे पण छान दिसतो आहे. घेर पण मी खाली थोडा जास्त घेतला आहे, मोकळा थोडासा. आणि पुढे प्लेट घेतल्यामुळे तिथे अशी छान अशी चुनी पडलेली आहे, तर भारी आला. आणि पुढे बटन वगैरे तुम्ही लावू शकता. माझ्याकडे आता नाही आहे त्याच्यामुळे मी नाही लावले. तर चला मी तुम्हाला घालून दाखवते कसा दिसतो आहे हा टॉप. आणि कमेंट करा मला जास्तीत जास्त की कसं वाटलं तुम्हाला. आणि जर प्रॉपर परत एकदा बघायचं असेल तर परत एकदा मी शिवेल. पहिल्यांदाच शिवलं त्याच्यामुळे मला पण काय आयडिया नव्हती, तर शिवला मी, ते एकदम भारी झाला. आता 200 रुपयामध्ये तुमचा टॉप रेडी आहे, तो पण एकदम चांगला फॅब्रिकचा. मला कमेंट करून सांगा. आणि हा ते फोल्डिंग मी तुम्हाला दाखवलं नव्हतं ना, असं हे 2 मीटरचं कापड असतं ना, तर असं ह्या साईडला एक फोल्ड करायचा आणि त्यानंतर इकडच्या साईडनी असं फोल्ड करायचं आहे.
बघू शकता तुम्हाला मी दाखवते फोल्डिंग कसं केलेलं आहे. आणि ह्यानंतर मी इथून हा जो त्रिकोण आहे वरचा, तर तिथून मी कटिंग करून घेतली. तुम्हाला दाखवलं की ह्या साईडनी मी अशी कटिंग करून घेतली. असं तर बघा मी असे फोटो वगैरे पण काढले की कसा दिसतोय टॉप. तो एकदम भारी वाटत होता, मला तर खूप आवडला. आणि मी नेहमी जीन्स घालते, तर मी असेच टॉप आता बनवत जाईल आणि तुम्हीही बनवा. ओके, बाय बाय.